नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भरणीस ब्लॉग या चॅनलवर। आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अंबरनाथमधील अंबरनाथ नगर परिषदेने लहान मुलांसाठी तयार केलेल्या कांसईमधील एका सुंदर अशा उद्यानामध्ये, ज्याचं नाव आत्तापर्यंत तर तुम्हाला समजलंच असेल, कारण हे उद्यान फार कमी वेळात लोकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे। आणि जर हे तुम्हाला माहीत नसेल तर गुगल किंवा यूट्यूबवर पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान अंबरनाथ असं सर्च करा। आणि हो मित्रांनो, या उद्यानाला नेहरू गार्डन किंवा नेहरू पार्क असेही म्हणतात। उद्यानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 1 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 10 पर्यंत असते। उद्यानाचा आनंद लुटण्यासाठी आज जायचे असेल तर तुम्हाला त्यासाठी 10 रुपये टॅक्स भरावा लागतो। हो मित्रांनो, उद्यानात जाण्यासाठी 10 रुपये प्रवेश फी आकारली जाते आणि मासिक पास रुपये 200 देऊन आपण घेऊ शकतो। ही रक्कम फक्त एका व्यक्तीसाठी 30 दिवसांसाठी असते। चला तर मग, हृदय आणि त्याच्या पप्पाने तिकीट काढल्यावर आम्ही आत गेलो। आज जाताना गेटवरील व्यक्ती आपले तिकीट चेक करून आपल्याला आत सोडते। पुढे गेल्यावर पार्कमध्ये बघण्यासाठी काय काय आहे याचा डायरेक्शन बोर्ड लावलेला दिसतो। गेटच्या डाव्या हाताला सिक्युरिटी कॅबिन आहे आणि त्याच्या बाजूलाच बालोद्यान आहे। बालोद्यानाकडे वळताच हृदय खेळण्यासाठी धावला, कारण आम्ही रात्री 9च्या सुमारास येथे आलो होतो। खेळण्यासाठी मला खूप कमी वेळ भेटेल असे बोलून तो खेळायला सुसाट धावला। पार्कमध्ये जॉगिंग ट्रॅक सुद्धा आहे। तिथे सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही मस्त जॉगिंग किंवा वॉक करू शकता। तसेच मुलांना खेळण्यासाठी खूप गोष्टी आहे, ते तुम्ही व्हिडिओत तर बघू शकता। घसरगुंडी, झोका अशी काही टिपिकल नावं सोडली तर बाकी गोष्टींची नावं मला काही माहीत नाहीत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओज बघा किंवा प्रत्यक्ष पार्कला भेट द्या। पार्कमध्ये गोष्टींची सुंदरता ही रात्रीच्या वेळेस अजूनच खुलत होती। हृदय खेळात मग्न होता, तसेच बाकीची मुले ही खेळात दंग होती। आर्मी ट्रेनिंग मधील काही गोष्टी लहान मुलांना जमतील या हिशोबाने हाईट इन्क्रीज करण्यासाठी देखील बऱ्याच गोष्टी होत्या। पंचिंग बॅग बघितल्यावर हृदयच्या आतला कराटे प्लेयर जागा झाला आणि त्या पंचिंग बॅगवर दे दनादन द्यायला सुरुवात केली। मागे एक मुलगा उलटा लटकताना तुम्हाला दिसलाच असेल। ते बघून आणि बाकी लहान मुलांच्या कसरती बघून तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा। हे झालं आपलं किड्स झोन। थोडं पुढे गेल्यावर स्केटिंग ट्रॅक आहे। रात्री खूप उशीर झाल्यामुळे तिथे कोणीही प्रॅक्टिसला नव्हतं, पण इथे क्लासेस सुरू आहेत असं ऐकण्यात आलं। जर तुम्हाला स्केटिंगमध्ये इंटरेस्ट असेल आणि जर तुम्ही अंबरनाथमध्ये राहत असाल तर इथे नक्की इन्क्वायरी करा। तिथून पुढे कॅफेटेरिया आहे। कॅफेटेरियाला जाताच ओपन जिम लागते, जी तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात। ही ओपन जिम कन्सेप्ट तुम्हाला कशी वाटते ते नक्की कळवा। कॅफेटेरिया खूप सुंदर आहे। तिथे टेबलची मांडणी, क्लीनलीनेस आणि इतर गोष्टी खूप छान वाटतात। तिथे बसून तुम्ही पूर्ण पार्क बघू शकता। कॅफेटेरियामध्ये गेल्यावर उजव्या हाताला योगाचे वेगवेगळे पोस्ट 3D मध्ये दिसतात। ते बघून हृदयने मला हा प्रश्न विचारला, मम्मी हे काय आहे? हे लोक असे आडवे तिडवे का उभे आहेत? म्हणून मी मला असलेली योगाची माहिती त्याला दिली। थँक्स टू नेहरू पार्क, कारण मला योगाची थोडीफार माहिती तर आहेच, परंतु कामाच्या आणि हृदयच्या अभ्यासामध्ये अशा महत्त्वाच्या गोष्टी डोक्यातून कशा स्किप होतात ते आपल्याला कळतही नाही। असो, आज हृदयला योगा आणि योगाच्या पोज पूर्णपणे नसतील समजल्या, पण ॲटलिस्ट त्याला योगा म्हणजे काय याची कल्पना तरी आली असेल। तुम्हाला ओपन जिममध्ये एक मुलगी सायकलिंग करताना दिसतीये ना? कशी होते मुलांची एक्सरसाइज? खूप छान। हे पार्क स्टेशनच्या अगदी जवळ आहे। ट्रेन जाताना तुम्ही बघू शकता। बरं, कॅफेटेरियामध्ये आलो आणि काही खाल्लं नाही असं होईल का? हा हृदयचा प्रश्न। मग मला तर ते मेनू कार्ड बघवत नव्हतं, कारण उगाच खर्च नको म्हणून मी घरी जेवण बनवून आले होते। पण करणार काय, 2 खवय्ये सोबत होते माझ्या। ऑर्डर करण्यासाठी कॅफेटेरियामध्ये शिरतानाच उजव्या हाताला काउंटर आहे। तिथे कुपन काढावे लागते। त्या मेनू कार्डवर फक्त 2 ते 3 गोष्टीच 100च्या घरात होत्या, नाहीतर बाकी सगळ्याच वरच्या। समोसा 30 आणि पाणीपुरी 40 हेच नजरेसमोर येत होतं। पण मी 10 रुपयेच वाचतील या हिशोबाने समोसा मागवला, पण तो संपला होता।
म्हणून मला काही नको बोलल्यावर दोघेही चिडले माझ्यावर. म्हणून मी पाणीपुरी घेतली. अत्यंत चविष्ट होती. मग मन कसलं भरतंय. हृदयने अजून कॅफेटेरियामधील स्टाफ खूप छान आहे. घरी जेवण झाल्यावर ताट उचलायची सवय असते आपल्याला. नेहमीच्या सवयीप्रमाणे मी तिथल्या ताईंना विचारले की हे कुठे ठेवायचं. त्यांनी खूप नम्रतेने आणि चेहऱ्यावर स्मित हास्य देत तुम्ही नका ठेवू, मी ठेवते ताई असं म्हटल्यावर माहेरी आल्याचा भास झाला. कॅफेटेरियामधून निघताना डाव्या हाताला सेल्फी पॉइंट आहे. खूप सुंदर असे विंग्स आहेत इथे. मला हृदयचे फोटोज घ्यायचे होते, पण पोटोबा झाल्यावर तो पुन्हा किड्स झोनकडे धावला. असो, तुम्ही इथे आलात तर फोटो नक्की काढा. पुढे गेल्यावर योगा पोस्टच्या बॅक साईडला ॲम्फी थिएटर आहे. व्हिडिओत बघितल्याप्रमाणे तिथली रोषणाई मला खूप आवडली. ॲम्फी थिएटर बघितल्यावर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. या सगळ्या आर्टिफिशियल गोष्टी बघताना नॅचरल गोष्टीकडे बघायचं राहूनच गेलं होतं. पण जाताना का होईना गवताचा हिरवागार गालीचा, सुंदर झाडे, फुले बघून मन खरंच खूप प्रसन्न झाले. पार्कमधील वडील आणि मुलांचा स्टॅच्यू खूप छान आहे. ते बाप आणि मुलांचे नाते सांगतो. अजून एक पुतळा पंडित जवाहरलाल नेहरूंचा आहे. तोही खूप सुंदर आहे. 10 वाजल्यावर सर्व लाईट्स बंद करण्यात आल्या आणि वॉचमॅनच्या शिट्ट्या सुरू झाल्या. जाताना झाडाच्या खोडासारखं असलेलं डस्टबिन यूज मी असं बोलताना दिसलं. हृदयने जाता जाता ही 2-3 राईड्सचा आनंद घेतलाच. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.